प्रशासन स्तरावरील हनुमानगडाच्या सर्व कागदपत्रांची त्रुटी पूर्ण करू, पालकमंत्री चंद्रकांत पाटील. मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले आणि सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक यांना सोबत घेऊन वडार समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करू अशी ग्वाही देत महिला स्वावलंबी व्हाव्या म्हणून स्थानिक ट्रस्टीच्या माध्यमातून 5 लाख रुपयांची शैक्षणिक मदत जाहीर करीत सोलापुरातील मड्डी वस्ती येथील 51 फूट हनुमान स्थापनेचा मार्ग सोलापूर जिल्हा नियोजन मंडळातून निकाल काढू असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ते मड्डी वस्ती येथील हनुमानगडाला सदिच्छा भेट देत्यावेळी बोलत होते. यावेळी मंचावर मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंकर चौगुले, श्री रूपाभवानी खाण क्रशर संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण विटकर, माजी नगरसेवक विनायक विटकर, माजी नगरसेविका प्रतिभा मुदगल, माजी नगरसेवक अमर पुदाले, सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे नूतन संचालक संजय साळुंखे, मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या महिला शहराध्यक्ष ज्योती चौगुले, शहराध्यक्ष सिद्धार्थ मंजेली, बाबूराव निंबाळकर, रामलाल विटकर, नवनाथ निंबाळकर, प्रथमेश आनंदकर, लक्ष्मण विटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बजरंग बलीच्या मूर्तीस नारळ फोडून पूजन. लगेच मी तुम्हाला 5 लाख रुपये देऊन टाकतो. त्या 5 लाखातून काय करायचं, तर मुलींच्या शिक्षणामध्ये जी जी अडचण येईल, कारण फी जरी सरकारने भरली तरी गणवेश लागतो, ड्रेस लागतात, कुठे जरा कॉलेजला जायला की लॅपटॉप लागतो, कुठे कॉलेजने एखादी ट्रिप आयोजित केली तर तिला जायचं तर 2000 रुपये भरायला लागतात. तर याची पालकांनी तुम्हाला ॲप्लिकेशन द्यायची की आमच्या मुलीला असं असं पाहिजे, सहलीला जायचं आहे. मग ती खेळाडू होते, ते खेळाचं साहित्य घ्यायला लागतं, मग खेळात त्याचं सिलेक्शन कलकत्त्याला होतं, तर विमानाचं तिकीट काढायला लागतं. फक्त मुली. मी आता माझ्या आयुष्यात एक ठरवलेलं आहे की मुलांकडे, तरुणांकडे, पुरुषांकडे बघायचंच नाही, ते त्यांची समर्थ आहे. प्रामुख्याने महिला कशी सक्षम होईल, मुलगी कशी सक्षम होईल यावर आपण लक्ष केंद्रित करायचं. आणि त्यामुळे एक ट्रस्ट करा. मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या माझ्या नरेंद्र काळेंसारख्या मित्रांना सांगून त्याच्यामध्ये तुम्हाला वर्षभरामध्ये नाही, पहिल्या महिन्यात 2 महिन्यातच 5 लाख रुपये देतो. आणि मुलींच्यासाठी मग त्या ट्रस्टने काय करायचं, मिटिंग करायची, आठवड्याभरातले अर्ज घेऊन बसायचं. काय यल्लप्पा गाडीवरच्या मुलीने काय मागितलंय, तर सायकल मागितलं, चला देता येईल का, सगळ्यांनी एकमत केलं, लिहिलं केलं, सायकल देऊन टाका. पण त्याच्या सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करू. आणि हा प्रस्ताव नव्याने मांडून जातो की महिला आणि मुली यासाठी तुम्ही समाजामध्ये खूप काम करा, त्यांना मजबूत करा. त्यातून बघा, एक महिला शिकली सगळ्या कुटुंबाचं भलं ती करते, मग ती आजूबाजूच्या मुलांना शिकवते. त्यामुळे आगामी काळामध्ये अशा खूप गोष्टी करू. दर आठवड्याला मी येतो, त्यावेळेला दर आठवड्यात थोडा वेळ काढून येईल. प्रत्येक वेळेला नवीन घरी चहा प्यायला जायचं, त्यातून त्या घरातल्या पण समस्या कळतात, त्यांची पण मतं कळतात. आता आभाराची पण वाट न बघता, कारण आज आपल्याला माहिती आहे की माजी मुख्यमंत्री मनोहरपंत जोशी ते 4.5 वर्ष मुख्यमंत्री होते, ते अचानक गेले, वय झालं होतं त्यांचं. आणि त्यामुळे खरं म्हणजे पुष्पगुच्छ हार वगैरे आज टाळायचे आहेत. तर मी आभाराची पण वाट न बघता विजय मालकांचा केवळ 10 वेळा माझ्या मोबाईलवर SMS पडला असेल. आमचा हनुमान मूर्ती असंच बंद आहे साहेब. दरवर्षी हनुमान जयंती येते, आमचे सगळे लोक विचारतात कधी उद्घाटन होणार. साहेब, आमची संकल्पना आहे, जसे दलित बांधव चैत्यभूमीला दरवर्षी 6 डिसेंबरला अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब साहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात, त्याचबरोबर दसऱ्याला दरवर्षी आमचे मुंडे साहेबांचे समर्थक आणि वंजारी समाज सर्व दसऱ्याला त्यांच्या भवनगडावर एकत्रित येतात. तर आमची पण या महाराष्ट्रातल्या तमाम 70 ते 80 लाख लोकसंख्येचा संकल्पना आहे. दरवर्षी या आमच्या सोलापुरात 1 दिवस 17 डिसेंबर रोजी आमची वडार अस्मिता दिन म्हणून इथं साजरा करणार आहे साहेब. आमचे जे पूर्वीचे मल्ल पैलवान, आपण आत्ताच साहेब मागच्या वेळी 4-5 महिन्यापूर्वी आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांनी वडार आर्थिक विकास महामंडळ पैलवान मारुती वडार म्हणून आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले. हे पैलवानांचं जे पूर्वीपासून जे कुस्तीच्या होत्या त्या कुस्तीच्या आखाड्या इथं अजून सुरुवात करायचं आमची संकल्पना आहे साहेब. साहेब, आपण महामंडळ दिला त्याबद्दल खूप खूप महाराष्ट्राच्या तमाम वडार समाजाच्या वतीने धन्यवाद साहेब. पण ती महामंडळ अद्याप पूर्णत्वास आलेली नाही साहेब. मागच्या वेळी एवढ्या महामोर्चाच्या मेळाव्याच्या दिवशी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी, फडणवीस साहेबांनी आमच्या चौगुले साहेबांना राज्यमंत्रीपद देऊ केलं, पण त्यानंतर परत इलेक्शन लागले, त्यानंतर पेंडिंग होतं साहेब. आता गेल्या 6 महिन्यात डिक्लेअर केलेलं आहे, पण अद्याप ते कार्यान्वित झालेलं नाही साहेब. आमची नम्र विनंती आहे, हे जे आमचे कच्चे बच्चे आहेत, आमचे अजून शिकलेले आहेत, आम्ही 4-5 लोक आम्ही शिकलेले आहेत, बाकीचे सगळे समाज साहेब आज सुद्धा रस्त्यावर खडी फोडतात आणि त्यांची शाळा नाही आहे, त्यांचे शिक्षण नाही आहे. आमच्या समाजाचे शिक्षण प्रमाण खूप कमी आहे साहेब. त्यामुळे शिक्षण नसल्यामुळे नोकऱ्या नाहीत, आर्थिक हे नाही आहे.
खरं